प्लीज पटकन डोळे बंद कर आणि विश माग. काय मागितलं? मी हे आपण हितनं नको सांगूस. हा म्हणजे सांगितलं ना की विश खरी होत नाही असं म्हणतात. विचारलं कशाला मग? सॉरी. किती वर्षांनी मी असं तारांनी भरलेलं आकाश बघितलंय. ओरायन. कोण? अरे ते 7 ताऱ्यांनी बनलेलं कॉन्स्टेलेशन असतं ना. सप्तऋषी असते ती. सप्तऋषी. आणि हा पोलस्टार. कोण? आकाशातला सर्वात लख्ख चमकणारा तारा. मला शिकल्यात की लंडनला शिकले काय माहिती. हा? अहो ध्रुव तारा असतोय तो. ध्रुव तारा हलत नसतोय जागचा. ठाम असतोय एकदम अढळ. पूर्वी जेव्हा लोक वाट चुकायचे ना तेव्हा तारेच त्यांना दिशा दाखवायचे असं म्हणतात. ध्रुव तारा नेहमी उत्तर दिशा दाखवतो. इथे पोलस्टार आहे म्हणजे ही उत्तर दिशा. आपलं घर पण उत्तर दिशेलाच आहे. हो उठा 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 उठा. हा? चला उठा उठा. आपलं घर सापडलं. काय? आपलं घर पण उत्तर दिशेलाच आहे. हा चला उठा निघूया आपण. आता इथून सरळ चालत राहायचं ध्रुव तारा बघत. हा उठा उठा. हा, चला. एक मिनिट एक मिनिट. हे घ्या. याचं काय करू? अहो, आता तुम्ही दिशा दाखवली ना त्यामुळं तुम्हाला माझ्याकडनं हे गिफ्ट स्वकष्टाचं आहे. हा या. मी मशाल घेतो. हो ना. आतापर्यंत त्यांनी यायला हवं होतं. एवढा वेळ काय करतायत तिकडं? तेच तर काय कळण झाले. हे बोलायला दिलं म्हणजे एवढं बोलायचं असेल. एवढं बोलायला लागले रात्र झाली कळण झाले त्यांना. असं काय बोलायला लागलं? काय ते लढतरून बसणार बघा मी. थंडर
हे दोघं जंगलात अडकले वगैरे नसतील ना रे? हे तर मगासपासून माहीने प्रश्न विचारून हैराण केलंय. कशी कशी वेळ मारून नेली आणि दुसरीकडे यांचा पत्ता नाही. मला खरंच खूप टेन्शन आलंय. नाही नाही, तसलं काय झालं नसणार आहे. आणि त्याच्यात आता आहेत किंवा हां बोमला काय झालं? माई साहेबांचा फोन. अवघड झालं सगळं. हॅलो प्रिया दीदी, मी तुम्हाला नंतर फोन करतो. अवघड झालं, मी करतो तुम्हाला. बरं बरं. माई साहेबांचा फोन काय करू? प्रताप, माझा फोन घरी जवळ वाटत नाहीये मला. काय बोलताय तुम्ही? शुभ बोला की जरा. हा मी म्हटलं ना तुम्हाला, हा ध्रुव ताराच आपल्याला आपली दिशा दाखवणार. हा त्या उत्तर दिशेनं सरळ जायचं, आपलं घर सापडेल. बघा ना तुम्ही. थंडी वाजते, थंडी वाजते. थंडी वाजते? काय बोलताय? इथं मी उघड आहे आणि तुम्हाला थंडी वाजते. प्रताप, आवाज आला? गाड्यांचा आवाज? म्हणजे आपण या जंगलात बाहेर पडलो काय? गाड्यांचा आवाज आला. आपण जंगलात बाहेर पडलो. आला रे आला, गाड्यांचा आवाज आला. आपण बाहेर पडलो जंगलातलं. अरे बापरे, आपण जंगलातलं बाहेर पडलो. आला आला आला, आपण बाहेर पडलो. जाऊया ना पटकन घरी. हा जाऊया जाऊया. लव यू ध्रुव ताऱ्या, लव यू. वाट दाखवलीस ना. चला जाऊया पटकन इथनं बाहेर. बाहेर पडू येत नाही. चला 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 या. आलो आलो, रस्त्यावर आलो आपण. रस्त्यावर आलो आपण. रस्त्यावर आलो आपण फायनली. गाडी येते, गाडी येते. थांबा थांबा थांबा. थांबा एक मिनिट. थांबा थांबा. गाडी का थांबत नाहीये? तुझ्यामुळे. तू ही मशाल घेऊन फिरतोयस ना, तू दरोडेखोर वाटतोयस. कशी थांबेल गाडी? बरोबर आहे तुमचं. कधी कधी तुम्ही हुशारगिरी दाखवताय. एक मिनिट, लगेच आलो मी. थांबा एक मिनिट थांबा. हा गाडी येते का? थांबा थांबा. थांबा थांबा. गेली. पण काय करायचं आता? नेमकं जायचं कुठनं हेच कळत नाही. गाडी येते. एक मिनिट. थांबा थांबा एक मिनिट. थांबा थांबा. तिकडे एक गाडी येते. गाडी येते तिकडे. ठीक थांबा. 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 गाडी थांबा. गाडी थांबा. गाडी थांबा दादा. गाडी थांबा. थांबा. गाडी थांबा. गाडी थांबा दादा. गाडी थांबा. गाडी थांबा. गाडी थांबा. दादा, रमावतीला जायचंय. आम्हाला घेऊन जाल काय? नाही हो, आधीच उशीर झालाय. लांब पडतंय. असं करू नका हो. हे बघा, या रस्त्यावरनं लई भुरटे चोर आहेत, माहिती आहे काय? तुम्हाला माहित नाही? माझी गाडी, माझे पैसे, आमचे दोघांचे मोबाईल पण चोरून घेऊन गेले, माहिती आहे काय? अंगावरचे कपडे पण ठेवले नाहीत. काय सांगू तुम्हाला.
ऐका माझं, रस्ता लई डेंजर आहे, कोण कधी वाटडून काय करेल काय सांगता येत नाही. हो की नाही? हो 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 ना, हो खूप डेंजर आहे. हा. आणि तुम्ही एकटे जाणार म्हटल्यावर तर काय होईल काय नाही. आम्ही सोबत असलो तर जरा सेफ असेल ना. हा. आणि रमावतीच्या पुढे तर काही टेन्शनच नाहीये. म्हणजे बघा, विचार करा, जे होईल ते होईल. हा. असं म्हणताय, बसा मग. बसा म्हणले ते आपल्याला, माग बसतो. चला चला, बसा बसा. थँक्यू थँक्यू. थँक्यू. ठीक आहे, बसा, चला, चालतंय. जाऊ द्या जाऊ द्या. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. तुम्हा सगळ्यांचे लाडके तेजा दादा, आमचे सुपुत्र तेज प्रताप सकाळपासून गायब आहेत. त्यांचा फोन लागत नाहीये, नाहीतर कुठल्या प्रकारे त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला आहे आमचा. आणि अजून एक गोष्ट, तुमचे तेजा दादा या रमावतीची आन बान अन शान आहेत. त्यामुळे रमावतीचा कोपरा शोधून काढा आणि ते जिथं कुठं असतील तिथून सुखरूप त्यांना आमच्या साम्राज्यात परत घेऊन या. नाहीतर गाठ माझ्याशी आहे. कळलं का? जालिंदर, माई. जावयांना सांगा, अख्खी पोलीस फोर्स कामाला लावा म्हणावं. हो माई. तू फक्त त्याच्याबद्दल सांगितलंस, वैदेहीचं काय? एक गोष्ट ध्यानात ठेवायची, या गोष्टीचा कुठं बी बोबाटा व्हायला नको. माईसाहेब, तुम्ही नका काळजी करू, आम्ही जीवाचं रान करू, पण आपल्या त्याच्या दादांना शोधूनच आणू. ए, चला रे. निघा. तेज प्रताप कुठे? माहिती नाही मला. सावली म्हणवताना स्वतःला त्यांची. तेजा दादा कुठे आहेत माहित नाही. माहित काय असतं तुम्हाला? माहिती मी थोबाड बंद थोबाड बंद ठेवायचं. जिथं कुठं तेज प्रताप असतील त्यांना सुखरूप साम्राज्यात परत घेऊन यायचं. तोपर्यंत तुमचे थोबाड मला दिसायला नकोय. कळवत राहा मला. शोधा त्यांना. निघा.
लई थंडी आहे. चला आता गाडी काढा. वाट बघू नका, आता या लवकर या. लक्ष देऊन काम केलं असतं तर आधी वेळ आली नसती. या. माई, यावेळी कुठे चालली आहेस तू? कुठं चालली म्हणजे? तेच प्रताप घरात नाहीत, आम्ही काय हातावर हात धरून बसणार की काय? तर माणसं पाठवली, त्यांना सुद्धा काही माहित नाही कुठे आहेत ते. आपासून कुठे गेले माहित नाही. काळजी वाटून राहिली आम्हाला. कुठल्या संकटात असतील, काय झालं असेल का त्यांना. येतो आम्ही. चला आता. तोंड बघतायत. काम केलं असतं तर ही वेळ आली नसती. काय ग प्रिया, बाबू आणि वैदेहीचा पत्ता लागला का? नाही, अजून तरी काही कळलं नाही. हो का? आता काही टेन्शनच आलंय. काळजी पण वाटतेय. कुठे असतील दोघं? प्रिया, खरंच ते दोघं तुला काही सांगून नाही गेले ना? नसतील नसतील. प्लॅन कशासाठी केला आणि घडतंय काय? रोमॅन्टिक फिल्मची ॲक्शन फिल्म व्हायला लागलीये. तेजा वैदी, सॉरी रे देवा, त्यांना सुखरूप घरी पाठव.
झाला तेवढा तमाशा खूप झाला तेजप्रताप. ताबडतोब घरी चला. भया आज तर अख्खा पिक्चरच बघायला मिळणार आहे. लय मजा येणार आहे. नाही कर की लवकर सुरू. एक फोन करता आला नाही. तुम्हाला आमच्या इब्रतीची काही पडलेली नाही तेजप्रताप. पण आता वाटतंय आमच्या मायेची काही किंमत उरली नाही तुमच्या लेखी. हेच खरंय. कुठं होता दिवसभर? गाडी कुठे आहे तुमची? ते मी सांगतो सगळं सांगतो मी. काय झालं ते तेजा, अरे काय लग्न झाल्यापासून पार शेळी झाली तुझी. बोल की घडाघडा, नुसतंच काय मे मे. कोणीही मध्ये बोलायचं नाही. फक्त तेजप्रताप बोलतील. बोला. मी बोलू का? जे काही झालं ते मी सांगू? मक्तेदारांच्या इज्जतीला काळा फासायचा मक्ताच घेतलाय तुम्ही. बोला. प्रिया आणि मी निघालो होतो. आम्ही तू आणि प्रिया मंदिरात गेला होतात ना? हो आम्ही प्रिया आणि मी मंदिरातच गेलो होतो. कॉप्या पुरवणं बंद करा जाऊबाई. आम्ही हाव ना अजून बघतो आम्ही. आणि एक लक्षात ठेवा, वाघ आधी शिकार करतो आणि मग उरलं सुरलं फेकतो लांडग्यांसमोर खायला. माई, तू मधल्या मध्ये मला का बरडतीयस? ना मी कोणाची बाजू घेतेय ना वकिली करतेय. मला फक्त एवढंच म्हणायचंय, दोघे तरुण आहेत, लग्न झालंय त्यांचं, गेले असतील ना. तू उगीच एवढं बारीक लक्ष स्वतःच्या संसारात दिलं असतं ना जाऊबाई, तर तुमचा संसार लुळा नसता पडला. बोला. काय मुहूर्त शोधता का काय आता? बोला. नाही तेच सांगत होते मी. प्रिया आणि मी देवळातनं निघालो. घरीच येत होतो. घरात कार्यक्रम आहे ना आपल्या. मग मला असं वाटलं की काळे काकांच्या दुकानात जावं, थोडी खरेदी करावी, म्हणून मी गेले. प्रिया घरी निघून आली. तिने सोडलं मला. सगळं सामान घेतल्यानंतर आठवलं की पैसेच नाही आहेत. पाकिटातले पैसे सगळं गाडीत राहिलंय. मग मी तेजप्रतापला फोन केला. तेजप्रतापला फोन केला बिलिंगसाठी मदत करायला, मला पिक करायला म्हणून. त्याला अर्जंट काम होतं बाहेर नरसापूर गावात. मग मी म्हटलं मी येते सोबत, मला काही फार काम नाही आहे ना. तिकडचं काम झालं, सगळं झालं, तिकडून निघालो आणि गाडी बंद पडली.
आम्ही खूप दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तिकडे, खूप खूप प्रयत्न केला, काहीच झालं नाही. म्हणून जवळच एक गॅरेज होतं, तिथे गाडी दाखवली तर ते म्हणे 2-3 दिवस लागतील. मग तेवढा वेळ कसं थांबणार? बापरे, मला असं वाटलं होतं की वैदी खरं कारण सांगेल, पण हिनं तर वैदी तू खरंच ग्रेट आहेस. म्हणून तिथून टॅक्सी केली, टॅक्सी करून निघालो. हो वैदी, बोलताना काय वाटणार नाही, पण माईंनी काहीतरी विचारलं तर तुम्ही सडकाल. टॅक्सी पण बंद पडली. म्हणून टेम्पो थांबवली तेज प्रतापनी. त्यांना रिक्वेस्ट केली आम्हाला रमावतीत सोडा. ते निघालो. घरी येत होतो तेवढ्यात मी असं झालं. चांगलंय. गावामध्ये नवीन मंदिर आहे, तिथे कथाकथनाचा कार्यक्रम ठेवू आपण तुमचा. चांगली रस्ता गोष्ट. नाही माईसाहेब, मी खोट. मी जे काही सांगते ते शब्दानुशब्द खरं आहे. काय तेज प्रताप? म्हणजे हां, शाले उठ. माई, मी काय केलं आता? 2 कागद आणि 2 पेन घेऊन ये. कशाला? जाते आणते, लगेच आणते. माई पेपर आणि पेन कशाला? सांगते की. या, इकडे असं या. बसा की. ज्या गॅरेजमध्ये तुम्ही दोघं गेला होता त्याचं नाव लिहा. माई काय म्हणजे गॅरेजचं नाव लिहायला कशाला पाहिजे? मी सांगतो ना तोंडाने. ते बोलायचं नाहीये, लिहायचंय. बसा. तोंड तिकडं करून बसा सुनबाई. नजरेची भाषा पण नको. लिहा.
तेजप्रताप नाव लिहा की. हा लिहितोय. झालं का? या. एक मिनिट. हा हा चांगलंय.